हॅलो, आवाज येतो का रे? हा सर येतोय. स्क्रीन दिसते का? हो रे? सर. स्क्रीन व्यवस्थित दिसते का रे? दिसते ना? का डाव्या साईडला गेले जास्त? सर डाव्या साईडला गेलीये. हा, आता दिसते का बघ? आता दिसते व्यवस्थित स्क्रीन बघ. आता स्क्रीन व्यवस्थित दिसते का? हा सर. बरोबर दिसते ना? हा चालेल. तर आज आपण प्रॉब्लेम सेट 1 क्वेश्चन नंबर 6 कोण वाचते क्वेश्चन 6? Question number 6. Triangle MNT similar triangle QRS. Length of altitude drawn from point T is 5 and length of altitude drawn from point S is 9. Find the ratio of area of triangle MNT upon area of triangle QRS. तर या ठिकाणी आपल्याला आता सिमिलर टू ट्रायंगल्स दिलेले आहेत. ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे. त्यामुळे आपण कालच्या प्रॉपर्टीज आपल्याला वापर करता येणार नाही. तर या ठिकाणी कोणत्या प्रॉपर्टीज वापर करावा लागणार आहे? तर टू सिमिलर ट्रायंगल्स, एरिया ऑफ द टू सिमिलर ट्रायंगलचा रेशोचा वापर करावा लागेल किंवा तो थेरम वापरावा लागेल आणि त्याच्यानुसार आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. तर आता या ठिकाणी आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. ऑलरेडी देतानाच आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दिले, परंतु या ठिकाणी सिमिलर ट्रायंगलच्या साइड तुम्हाला दिलेले नाही. हे जे दोन ट्रायंगल आहेत त्या दोन ट्रायंगलच्या साइड आपल्याला दिलेले नाहीत. म्हणजे आपण आता सपोज पहिला एक ट्रायंगल काढूया. दुसरा एक ट्रायंगल घेऊया. आता अल्टिट्यूड म्हणजे एका साइड वर काय करावं लागेल? परपेंडिक्युलर काढावं लागेल. सपोज आपण एक ट्रायंगल घेऊया. पहिल्याचं नाव देऊया पहिल्याला नाव देऊया आपला पहिला ट्रायंगल आहे MNT. दुसरा जो ट्रायंगल आहे, दुसऱ्या ट्रायंगलचं नाव आहे QR. S. आता याच्यातून परपेंडिक्युलर आपल्याला अल्टिट्यूड काढायचंय म्हणजे परपेंडिक्युलर काढायचंय. तर पहिले मोठा ट्रायंगल जो आहे त्याची अल्टिट्यूड असेल, सपोज आपण त्याला P नाव दिलं. सेकंड अल्टिट्यूड काढायचंय पहिल्या ट्रायंगलला MNT. आता याच्यामध्ये
आपल्याला इथं नाव सपोज आपण एल दिलं. आता पहिली अल्टिट्यूड आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 5, कारण टी मधून अल्टिट्यूड काढायचे आणि दुसरी एस मधून काढायचे. लक्षात घ्या, कुठल्याही बेच्यामधून काढता येणार नाही, म्हणून एस नाव वरती दिलंय, टी वरती दिलेलं. इथं आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 5. सेकंड पी एस, याची अल्टिट्यूडची लेंथ दिलेली आहे 9. आता आपल्याला मूळचे जे ट्रायंगल आहेत एम एन टी आणि एपी क्यू आर एस, या दोन ट्रायंगलच्या मधल्या साइडची कोणतीही रेशो आपल्याला दिलेला नाहीये, बरोबर. आणि म्हणून आपल्याला अगोदर हा मूळ ट्रायंगल वरून आपल्याला हा एक छोटा कोणता तरी ट्रायंगल घ्यावा लागेल. हे दोन छोटे जे आहेत त्याचा वापर करावा लागेल. तर दोन ट्रायंगल आपल्याला अगोदर सिमिलर दाखवावे लागतील. तर आपल्याला मुळात अगोदर हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. कुठले दोन ट्रायंगल दिलेले आहेत? तर ट्रायंगल एम एन टी सिमिलर ट्रायंगल क्यू आर एस हे आपल्याला काय दिलेलं आहे? गिवन मध्ये दिलंय. हे आपल्याला गिवन मध्ये दिलंय. आता जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड किंवा अँगल हे काय असतात? कॉन्ग्रंट असतात. त्यानुसार आपल्याला गरज आहे एक ट्रायंगल घ्यायचा, एम एल टी, हा एकच ट्रायंगल घेऊया. म्हणून हा एम अँगलचा वापर करूया आपण. म्हणून अँगल एम कॉन्ग्रंट अँगल, आता एम ची करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? क्यू. क्यू हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. करस्पॉन्डिंग अँगल. आता करस्पॉन्डिंग अँगल हा एक झाला. सपोज आपण त्याला एक नंबर दिलं. आता याच्यामध्ये आपल्याला हे दोन ट्रायंगल दाखवायचे, एम एल टी अँड क्यू पी एस, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. तर आपण आता सपोज ट्रायंगल एम एल टी घेतला, एम एल टी अँड ट्रायंगल एस किंवा क्यू पी एस, क्यू पी एस, हे दोन ट्रायंगल आपल्याला काय करायचे आहेत? सिमिलर दाखवायचे. आता सिमिलर ट्रायंगल दाखवत असताना काय करावं लागलंय आपल्याला? तर एक अँगल आपल्याला दिलेला आहे. कुठला दिलाय? अँगल एम कॉन्ग्रंट अँगल क्यू फ्रॉम वन. एक वरून आपण हे घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? सेकंड अँगल घ्यावा लागेल. एक अँगल झाला, दुसरा अँगल 90 डिग्रीचा आहेच. म्हणून अँगल एम एल टी
congruent angle QPS प्रत्येक अँगलचं मेजर आहे 90 डिग्री आणि म्हणून हे दोन ट्रायंगल काय येणार सिमिलर होतील म्हणून ट्रायंगल MLT is equal similar triangle QPS तर AA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय येतील सिमिलर येतील आता हे दोन ट्रायंगल आले आपले सिमिलर झालेत आता सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड काय असणार आहे रेशो इक्वल असतील म्हणून काय येणार ML अपॉन QP is equal to LT upon PS is equal to MT upon QS कारण येणार आहे त्याला करस्पॉन्डिंग sides आता या ठिकाणी बघा ML upon QP is equal to LT upon PS is equal to MT upon QS आता करस्पॉन्डिंग साइड दिलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला यात व्हॅल्यू कोणाचे दिले LT and PS या दोघांचे व्हॅल्यू दिलेले आहेत आता आपल्याला अगोदर या दोन ट्रायंगलचं रेशो काढताना काय करावं लागेल तर एरिया ऑफ द ट्रायंगल अगोदर आपण व्हॅल्यू घेऊया म्हणजे लक्षात येईल तुमच्या आता याच्यात व्हॅल्यू कोणाचे दिलेले आहेत बघा LT ची व्हॅल्यू दिली आहे 5 अँड PS ची व्हॅल्यू दिली आहे 9 तर आता हे जे रेशो आहेत त्याच्यामध्येच आपण व्हॅल्यू ठेवूया ML upon QP is equal to 5 upon 9 आता एरिया ऑफ द ट्रायंगल MNT upon area of the triangle कुठला आहे दुसरा ट्रायंगल आपला QRS is equal to आता करस्पॉन्डिंग साइड कुठली येणार आहे त्याची तर आपल्या इथे दिलेले आहे ML स्क्वेअर अपॉन QP स्क्वेअर
प्रॉपर्टी आपण कोणती वापरलेली आहे? थेरम ऑफ areas of similar triangle. तर आता ML ची व्हॅल्यू आहे 5 स्क्वेअर अपॉन 9 स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर आला 25 अपॉन 81. थोडक्यात काय की एरिया ऑफ द ट्रायंगल MLT. आता इथं तुम्हाला डायरेक्ट करता येणार नाही, लक्षात घ्या. नाहीतर 5 आणि 9 चा स्क्वेअर कराल आणि व्हॅल्यू ठेवाल, कारण देताना आपल्याला या ट्रायंगल मधल्या कोणत्याही व्हॅल्यू दिलेल्या नाहीत. आलं लक्षात? तरच ते तुम्हाला करता येऊ शकतं, अन्यथा करता येणार नाही. बर, क्वेश्चन नंबर 7. कोण वाचतंय? क्वेश्चन नंबर 7. कोण वाचतंय? क्वेश्चन नंबर 7. In figure 1.75, ADC and BEC segment DE parallel side AB if AD is equal to 5, DC is equal to 3, BC is equal to 6.4, then find BE. तर व्हॅल्यू ऑफ द फाइंड BE काढायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये काय वापरावं लागेल आपल्याला? कोण सांगेल? कोणती प्रॉपर्टी वापरावं लागेल किंवा थेरम वापरावं लागेल आपल्याला? Theorem of areas of two similar triangles. टू सिमिलर ट्रायंगल्स नाही वापरताच येत नाही, कारण साइड आपल्याला तशा दिलेल्याच नाही. कोणती प्रॉपर्टी, कोणतं थेरम वापरावं लागेल? Two parallel sides ची property. कोणती पण, काय नाव त्याचं? टू प्रॉपर्टीचं नाव काय नेमकं? बोला. बोला, या ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला कोणती प्रॉपर्टी वापरावं लागेल आणि आपल्याला BE ची बेसिक प्रोफेशनॅलिटी थेरमचा वापर करावा लागेल. इन ट्रायंगल ABC आपल्याला काय दिलंय बघा. इन ट्रायंगल ABC DE पॅरलल AB हे आपल्याला दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आता बेसिक प्रोफेशनॅलिटी म्हणजे BPT थेरमचा वापर करायचा आहे. कसा वापरता येईल आता? बोला. हा जो तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे, बोला. सांगा कुणीतरी. BPT थेरम वापरायचा आहे, तो कसा वापरायचा? AD upon DC is equal to BE upon EC. काय परत सांग.
एडी का डीसी? पहिल्या अंशाला AD. बर. घेताना लक्षात ठेवायचं हा पॉइंट जो आहे या पॉइंट पासून आपण काय करायची सुरुवात करायची म्हणजे डीसी अपॉन एडी, डीसी अपॉन एडी इज इक्वल टू सेकंड साइड. नेहमी घेताना हा व्हर्टेक्स आहे त्या व्हर्टेक्स पासून सुरुवात करायची, खालच्या नव्हे. पॅरलल साइड जे आहेत ते व्हर्टेक्स सोडून जिथून राहिलेला थर्ड पॉइंट आहे तिथून आपण काय करायचे, रेशो लिहायला सुरुवात करायची. हा सेकंड साइड EC upon BE. EC अपॉन BE. याला कारण येणार आहे बीपीटी थेरम. आता यांच्या व्हॅल्यू आपल्याला इथं तुमच्या डायग्राम मध्ये दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यू पुट करायचे. बोला डीसी ची व्हॅल्यू 3. 3 अपॉन 3 upon 5 3 अपॉन 5 is equal to इज इक्वल टू 6.4 minus X upon B. Upon X. 6.4 मायनस एक्स अपॉन एक्स. बर नेक्स्ट स्टेप काय येईल आता, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बोला 3 into X 3x is equal to 5 into bracket 6.4 minus X. 5 into bracket 6 point minus x. आता या 5 न आत मल्टिप्लाय करावं लागेल. नेक्स्ट स्टेप 3X is equal to 3x is equal to 32 minus 5X. 32 2 minus 5x. पुढे नेक्स्ट स्टेप 3X plus 5X is equal to 32. 3x plus 5x is equal to 32. Next step पुढं या दोघांची ऍडिशन 8X is equal to 30. 8x is equal to 32. X is equal to 32 upon 8. X is equal to 32 upon 8. म्हणून x is equal to 4. 4 units. आता पुढचं क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9 and क्वेश्चन नंबर 10 हे आपल्या अभ्यासक्रमामधून वगळलेले आहेत. 8 नंबर 9 नंबर and 10 नंबर. 8 9 10 का डायरेक्ट 11. क्वेश्चन नंबर 11 कोण असते क्वेश्चन नंबर 11?
बरं, आपण 11 and 12 and 30 हे आपण उद्या बघूया. तुम्हाला अगोदर काही सूचना द्यायची आहे. आपण इथं जरा थोडा वेळ थांबू, कारण 10 मिनिटं शिल्लक आहेत. त्यामध्ये उदाहरण झालं नाही तर परत प्रॉब्लेम होत असेल, कारण अजून आपली 40 मिनिटं त्याच्यामधली आहेत. In quadrilateral थांब थांब थांब. ABCD. एक मिनिट.